जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। मराठ्याच्या जागी मुस्लिम असले तर गोळ्या घालून ठार केले असतात। मुस्लिम समाजाला आरक्षण पाहिजे की नको पाहिजे? आता एक लक्षात घ्या, आताच आपण आज समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलण्यात आलं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी अनेक वर्षापासून होती आणि अनेक मराठा समाजातील मुलांनी हे आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली। त्यांचं खूप मोठं बलिदान आहे आणि हे एवढं मोठं बलिदानानंतर आज एवढे रात्रंदिवस ती मेहनत घेतल्यानंतर आज आरक्षणासाठी जे ना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे। पण एकंदरीत आपण बघतोय की मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज उभा होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे आणि या समाजाला सुद्धा आरक्षण द्यावं म्हणून मराठा समाजाने सुद्धा मागणी केली होती। त्याच्यावर सरकार अजूनही विचार केलेला आहे। दुसरी गोष्ट सांगतो, माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की मुस्लिम समाजाची परिस्थिती सध्या अगदी वाईट झालेली आहे। मागासवर्गीय समाजापेक्षाही बिकट परिस्थिती मुस्लिम समाजाची आहे आणि त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये जे ना आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती आणि त्याचा निर्णय दिला होता, परंतु अद्याप सरकार त्याच्यावर विचार करायला तयार नाही। तिसरी एक गोष्ट सांगतो की ज्या मुस्लिम मतावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आतापर्यंत ना सत्ता उपभोगली, ते मात्र या मुस्लिम आरक्षणासंदर्भात बरेच शब्द काढत नाही आहे, त्यांचा मी या माध्यमातून निषेध करतो। चौथी एक गोष्ट सांगतो, ज्या मुस्लिम मतावर ओएससी आणि त्यांची पार्टीसुद्धा त्या ठिकाणी काम करते, ते सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी एकदाही रस्त्यावर येत नाही आहे, ही बाब खेदाची आणि चिंताजनक आहे। पाचवी गोष्ट तुम्हाला एक महत्त्वाची सांगतो, महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाजांनी आता आरक्षणासाठी आपला लढा तीव्र करणे गरजेचे आहे। अबू आझमीने सांगितले की गोळ्या घाल दे, गोळ्या घालायला काय हे काय पाकिस्तान नाही आहे का अफगाणिस्तान नाही आहे, हे संविधानाचे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला हा देश आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, संविधानिक पद्धतीने मुस्लिम समाजांनी आपली मागणी नेत्या मंडळींना बाजूला फेकून जर केली तर नक्कीच मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळू शकतं। पण त्याच्यासाठी मराठा समाजाने जेवढा अथक परिश्रम घेतला, जेवढं बलिदान दिलं, तेवढी बलिदान देण्याची ताकद मुस्लिम समाजाने ठेवणे गरजेचे आहे। आणि मी या माध्यमातून सांगतो की मुस्लिम समाजाने आता मात्र ओळखून घ्यावं की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा तुमच्यावर खोटं प्रेम करणारे हे लोक तुमचे नाही आहेत, तुमच्या मतापुरती तुमच्या सोबत आहेत। मतं घेतल्यानंतर तुमच्याशी यांचं काही देणं घेणं नाही। मुस्लिम समाज राहिला का मेला का या काँग्रेस राष्ट्रवादीला तर नक्कीच माहीत आहे की हे लोक त्यांचे कामाचे नाही आहे। आपल्या सोबत राहणाऱ्या माणसासोबत राहावं एवढंच मी मुस्लिम समाजाला विनंती करतो।